मुलांचा दंगा मस्ती चालू होता आणि सर्वजण हसत होते. मी हा व्हिडिओ म्हणजे क्लिप टिपण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी उठली नेहमीप्रमाणे, पण झोपच आवरत नव्हती. म्हणून लवकर उठले, डायरेक्टली उठूनच बसली. तर इथे डोळ्यात थुंकी भरत आहे. मी थुंकी कशासाठी ते तुम्हाला नक्कीच नंतर सांगेल, कमेंटमध्ये विचारा मला. त्यानंतर इथे मी कराग्रे स्तोत्र म्हणून म्हणजे ना पूर्ण स्तोत्र झाल्यावर सर्व तोंडावर हातावर घर्षण करून हात पसरून घेतला. म्हणजे त्यानंतर धरती मातेला नमन करून त्यांना म्हणजे प्रार्थना केली की आजचा हे दिवस खूप छान जाऊ दे, थँक्यू आजचा दिवस दाखवल्याबद्दल. आणि त्यानंतर पाया पडून घेतलं आणि देवांसाठी प्रार्थना केली की खूप छान दिवस जाणारच आहे, तुम्ही सदैव पाठीशी असता, असं अफर्मेशन मी त्यांना दिलं. त्यानंतर मी उठली, कोमट पाणी केलं. मी दरवेळेसच कोमट पाणी कंटिन्यू पितेच आणि कोमट पाणी पित आहे तोपर्यंत मी स्वतःला आरशात बघून छान छान अफर्मेशन किंवा कौतुक करणार आहे की तू खूप छान दिसतेस, तू खूप स्ट्रॉंग आहेस, ग्रेट आहेस, तू जे करतेस ते चांगल्यासाठी करते, मी जे करेल ते चांगल्यासाठी करेल, मला माझ्यावर खूप विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, मी खूप खुश आहे. तेवढ्यात गरम पाणी गरम करून झाले म्हणजे कोमट. नंतर मी अशी बसून पाणी पिले, मग फ्रेश होऊन घेतले, आंघोळ झाली. हे असे बसणं खूप गरजेचं आहे. ज्यांना म्हणजे ना छान असतं, असं म्हणतात की सकाळी उठलं की असं गरम पाणी न चूळ भरता पाणी पिणे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यावर डोळ्यावर पाणी मारायचं थंड थंड म्हणजे. हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, अगदी नेचरसारखा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल, संडेला मी टाकला होता नमो ग्रँड सेंटर, जे मी परत एकदा गेली होती तो फॅमिलीसोबत. तर अशा आता मी व्लॉगिंग म्हणजे डेली रुटीन टाकतेच थोडे. तर मी आता आज सकाळी लवकरच उठली होती, सर्व आवरून झालं आहे, जेवण वगैरे बनवून झालं आहे. तर आता वाजले आहेत म्हणजे 12 झालेच आहेत. तर आता सर्व झालं आहे माझं जेवण वगैरे बनवून. फक्त संध्याकाळसाठी मी मिसळ बनवणार आहे, मस्त असे पाव वगैरे, कारण मुलं आहेत घरी, म्हणजे शिवम विघ्नेश आहेत, त्यांना खूप आवडतं असं जेवण वगैरे छान छान बनवलेलं. तर मग मी म्हटलं चला आज मिसळ पावचा बेत ठेवूया संध्याकाळी. आज मी कडधान्याची भाजी बनवली आहे सुकी, म्हणजे थोडीशी, आणि चपाती केली आहेत. आता फक्त संध्याकाळी मी पाव, थोडासा भात टाकणार आहे आणि मिसळ आणि पाव. तर ती रेसिपी जर झाली तर तुमच्याशी शेअर करेल. आणि आधी मी रेसिपी टाकली होती मिसळची, तर ती लिंक देईन तुम्हाला यूट्यूबवर. आणि त्यानंतर मी आता कुठे फिरायला वगैरे जाणारच आहे, नक्की तुम्हाला मिळणारच आहे ते, की कुठे जाणार ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही ओळखलं असेल तर. आता पावसाचं वातावरण म्हटल्यास कुठे जाणार ते तुम्हाला माहितीच असेल का, तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि मी त्याचा कमेंटला जे कोणी बरोबर देईल त्यांना काहीतरी आपण देऊया. अशा प्रकारे आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला मी दाखवते आज मी काय बनवलं ते. चला, काढून ठेवला आहे नारळमधला, तर याचं मी म्हणजे भाजून वगैरे मिसळ बनवणार आहे आज वेगळी जरा. त्यानंतर इथे मी अशी भाजी बनवली आहे सुकी, जरा सरभरीत. चपाती देखील झाल्या आहेत माझ्या. आता फक्त आपलं चपात्या वगैरे तर तुम्ही पाहिल्याच असतील. तर आता हे सगळं झालं आहे माझं. आणि आता मी जे काही रोजची कामं आहे ती करणार आहे. तुम्हाला वाटेल हे याच्यामध्ये आली का काय कपड्याच्या शोरूममध्ये, तर असं नाही. आता पाऊस पडतोय अचानकमध्ये,
तर खूप सारे कपडे आहेत, फॅमिली आहे म्हटल्यास असणारच. तर तशानुसार मी जे आहे ते घरात आणि बाकी सीडीवर वगैरे बाहेर टाकलेले आहेत अशा प्रकारे. आणि आता सर्व झालं आहे माझं, फक्त थोडंसं जे काय आहे ती मी तुमच्याशी शेअर करेन, नक्की शेअर करेन. आणि तुम्हाला जर आवडत असतील माझे व्हिडिओज ब्लॉग्स तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे माझं नाव आहे ना राजश्री तपासे यूट्यूब चॅनलवर, त्याच्या बाजूलाच बेल असते म्हणजे घंटा असतो, तो क्लिक केला आणि ऑल केलं ना तर तुम्हाला म्हणजे जे काही मी रेसिपी व्हिडिओज टाकते किंवा फोटोज वगैरे टाकेल किंवा पोस्ट कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकेल ना ते तुम्हाला नक्की तर सर्वात आधी तुम्हाला येतील. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा दाबायला विसरू नका. तर ती फ्री आहे. तर थँक्यू. आता पुढे जाऊन आपण पाहूया. चला. मी मिसळ पावचा बेत केला होता, पण ती लोक तिकडे मामीकडे जेवली, त्यामुळे आम्ही माळा साफ करून घेतला. आज मागवला आहे हे ट्रायपॉड, जे की खूप लाईटवेट आहे असं मी फीचर्स ऐकले आहे. तर बघू आपण की कसं छान असेल की नाही. आणि हे मला फक्त 320 म्हणजे 300-350 पर्यंत पडला आहे. तर फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केला आहे. असे बरेच ट्रायपॉड वगैरे मी घेतले होते जे सिम्पल आहे असतात ते अशा प्रकारे घेऊन तुमच्याशी शेअर करणार आहे की हे कसं आहे छान. तर आपण बघूया. चला. हे ट्रायपॉड ह्या कंपनीचं आहे, खूप लाईट वेट आहे आणि पोर्टेबल. 7 फीट ॲल्युमिनियम मोबाईल होल्डर आहे आणि पोर्ट्रेट फोटोग्राफी, लाइटिंग, इनडोर आउटडोर शूटिंग ट्रायपॉड. तर हे खूप फ्रेंडली आहे, ट्रॅव्हलिंग ते सपोर्ट करतो ते 5000 ग्रॅमपर्यंत. आणि खूप छान आहे. 3 सेक्शन स्टँड फीचर्स आहेत त्याचे. एक आहे स्टेबल बेस म्हणजे बेस एरिया 81 सेमी, स्टिफ अँड सिक्युअर माउंट, 1/4 इंच माउंटिंग थ्रेड आहे, ट्विस्टिंग लॉक्स आणि नॉन स्लिप एक्सपिरियन्स. तर इथे वाईड कंपॅटिबिलिटी आहे, वाईड रेंज ऑफ मोस्ट लाईट लॅम्प्स. अशा प्रकारे खूप युनिक आहे. आणि आपल्याला होल्डर्स दिले आहे जे असं करण्यासाठी देखील आहे. खूप छान. आपण समजा फोटो यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बनवत असणार त्याच्यानुसार आपल्याला हे ट्रायपॉड खूप उपयोगी आहे, जे आपण रेसिपीज वगैरे त्यांच्यासाठी. आणि खूप लाईटवेट आहे. असा मी एवढा सुस्त ट्रायपॉड मी कुठेच पाहिला नाही. आणि स्टँड आहेत हा पण. आणि अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता. त्याच्यामध्ये 2 मिळतात आपल्याला होल्ड म्हणजे अटॅच करण्यासाठी. मी अजून यूज केला नाही, म्हटलं आधी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मुले मस्ती करत होते म्हणून मी त्यांना बोलत होते प्लीज आवाज करू नका. तर अशा प्रकारे मी लावून घेणार आहे. आणि इथं अटॅच करून झालं की मग मी हे ओपन करून घेते. जे तुम्हाला जसं आवडतं ते तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये लावू शकता किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओज तर टाकत असणार. त्याच्यासाठी अतिशय ओपन आहे, उपयुक्त आहे. जेणेकरून आपण कुठे गेलो तर आपल्याला वाटतं कोणीतरी आपले व्हिडिओज वगैरे काढावे आणि एकटंच आहे तर हे तुम्हाला ॲज व्हिडिओ करणारं अशा प्रकारे तुम्हाला हेल्प करणार. तर नक्की तुम्ही एकदा पहा. इथे बघा मी हे लावून घेते आणि एकदा तुम्हाला दाखवते. 36 वर्टिकल म्हणजे होतं अशा प्रकारे. आणि घेतला आहे मी. खूप इन्व्हेस्टमेंट केली यावेळेस. इन्व्हेस्टमेंट नाही पण मी स्वतःसाठी आणि मुलांसाठी आणि यूट्यूबसाठी मी खूप काही घेतलेल्या आहे वस्तू, जे मी तुमच्याशी शेअर केल्या असतील कदाचित. आणि त्यानंतर खूप असं मस्त वाटलं की आपल्या वस्तू लोकांना आवडतं. मी एक सेल्फी स्टिक देखील घेतली आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्की लवकर शॉर्टमध्ये किंवा लॉंगमध्ये अटॅच करेलच, घेईन नक्की. आता हे बघा माझ्या साईजचं इथे झालं आहे, तर तुम्ही वरती करून घेऊ शकता. आणि त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मला तर ट्रायपॉड खूप 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 आवडला.
हे आहे माझं आधीचं ट्रायपॉड जे की मी व्हील कट्ट्याला अटॅच करून घेतलं आहे ना. याच्यामध्ये मी रील्स वगैरे बनवते, जेवणाचे व्हिडिओ देखील बनवते जसं पॉसिबल होतं तशा प्रकारे. आणि याच्यामध्ये मी जसे व्हिडिओ करते तसं तुम्ही पसारा अवॉइड करा. व्हिडिओज ह्याचा आवडत असेल की जे ट्रायपॉड मी मागवला आहे त्याचा, आणि जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करून सांगू शकता. तर चला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते तुमच्याशी. बाय बाय.